हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची खुसखुशीत पुरणपोळी कशी करायची ते पाहणार आहे। ही एकदम छान अशी खुसखुशीत आणि एकदम मस्त आणि एकदम टम्म एकदम छान अशी फुगते आणि एकदम छान होते बघा। एकदम मऊ लुसलुशीत एकदम छान अशा आणि पटकन होतात। आणि तुम्ही या पद्धतीने या नारळी पौर्णिमेला या मस्त अशा पुरणपोळ्या बनवू शकता। एकदम छान अशा होतात बघा आणि चविष्ट होतात एकदम। तुम्हाला मी तोडून दाखवते बघा, एकदम आतून टम्म फुगलेली आणि एकदम छान असं कड्यापर्यंत सारण एकदम असं बघा भरलेलं आहे। एकदम छान असं झालेलं आहे बघा। बघा सारण भरलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते आणि खुसखुशीत छान होतात बघा। आणि तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि एकदम छान अशी टम्म फुगते, मऊ लुसलुशीत बघा। सारण आपलं सगळं भरलेलं आहे, एकदम चविष्ट एकदम छान खुसखुशीत लागते बघा। तुम्ही करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। या पद्धतीने करून बघा आणि मग एकदम छान अशा होतात, मऊ लुसलुशीत आणि पटकन होतात एकदम मस्त। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा इथे 2 वाटी ओल्या नारळाचा चव घेणार आहे आपण। त्यासाठी बघा कणिक मळून घ्यायचे आहे आपल्याला, पीठ मळून। त्यासाठी 3 वाटी आपण पीठ घेणार आहे। या वाटीने 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी मैदा घालणार आहे बघा। मैद्यामुळे पीठ लवचिक होतं आणि पोळ्या आपल्या लाटताना फाटत नाहीत। त्यामुळे 1 वाटी मैदा घातलाय। त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालायचं। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। त्यामध्ये पाव चमचा आपण इथे हळद घातलेली आहे आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे। हे तेल गरम केलेलं नाही, थंडच तेल 1 चमचा घातलेला आहे। मीठ, हळद आणि तेल पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे बघा। थोडं थोडं पाणी घालून मी पिठामध्ये मळून घेणार आहे। कणिक आपल्याला छान अशी मऊसूत मळून घ्यायची आहे। आपण पुरणपोळीला ज्या पद्धतीने पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ मळायचं आहे। खोबऱ्याचं सारण भरणार आहे। खोबऱ्यामुळे खोबऱ्याचे कण असतात, त्यामुळे पीठ तुटू शकतं लाटताना पोळी। त्यामुळे आपल्याला थोडंसं घट्टसं पीठ मऊसूत मळून घ्यायचं आहे, पण आपण पोळीला मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर मळायचं आहे। पीठ मळल्यानंतर मी याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून छान असं मळून घेतलेलं आहे। आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटं याला छान असं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर हे भिजतंय तर आपण सारणाची तयारी करूया। बघा इथे सारण बनवण्यासाठी 2 वाटी मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। ओल्या खोबऱ्याचा पाठीमागचा भाग काढलेला नाही, त्यामुळे थोडंसं हे काळपट दिसतंय आपल्याला। बघा इथे छान असं मी इथे आपण सारण बनवणार आहे। त्यासाठी इथे बघा कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। तूप घाला म्हणजे चव छान लागते सारणामध्ये। तूप आपलं छान असं मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण नारळाचा चव घालून घेणार आहे 2 वाटी। इथे नारळाचा चव घालून घेतलेला आहे ओल्या नारळाचा। आता त्याच्यामध्ये 2 वाटी नारळाचा चव घेतलेला आहे। त्यासाठी 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे, खिसून घेतलेला आहे 1 वाटी गूळ। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे बघा। या पद्धतीने ज्यावेळी आपण खोबरं शिजवून घेतो त्यावेळी ते इतकं रसदार बनतं की गुळाच्या पाकामध्ये आपण अशा पोळ्या बनवतो, त्या खात असताना तो जो रस दाताखाली चावला जातो, त्यामुळे अप्रतिम चवीच्या पोळ्या लागतात बघा। इथे 3 ते 4 मिनिटं छान असं हे शिजवून घेतलेलं आहे बघा मी। आपण गुळामध्ये छान असं शिजवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण बघा इथे मी 4 चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे। 4 चमचे मी इथे मिल्क पावडर घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी बघा त्याचबरोबर अर्धा चमचा इथे वेलची पूड घालते। अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घातलेले आहे बघा।
सुंठ पावडर घातलेले आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे, 4 चमचे मिल्क पावडर घातलेले आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. इथे बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण 1 चमचा तूप घालणार आहे. तूप घालून छान असं मिक्स करून घ्यायचं, मस्त स्वाद येतो बघा. आपण एकूण 3 चमचे तूप घातलेलं आहे याच्यामध्ये. छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. 1 मिनिट असं याच्यामध्ये शिजवून घ्यायचं. आता छान असं मिक्स करून छान असं शिजवून घेतलेलं आहे. सारण आपलं बघा गोळा होते, मी तुम्हाला दाखवते बघा. हे छान असं मिक्स केलं की छान असं एक जागी गोळा होते, म्हणजे आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे. हे आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. हे पटकन थंड होतं बघा. इथं आपलं पीठ पण छान असं 15 ते 20 मिनटं छान असं भिजलेलं आहे बघा. मऊसूद एकदम छान अशी आपली पीठ झालेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडं तेल घालून हे मळून घेऊ शकता, पण आपण तेल घातलेलं आहे. पहिलाच आपण छान असं मळून घेतले. पीठ छान आपलं तयार झालेलं आहे. इथे सारण पण थंड झालेलं आहे. आपण सारणाचे गोळे करून घेऊया बघा. या पद्धतीने मी सारणाचे गोळे करून घेते. सगळ्या सारणाची इथे मी गोळे करून घेत आहे बघा. सगळ्या सारणाचे गोळे करून झालेले आहेत. आता हात आपला चिकट झालेला आहे, त्यामुळे आपण हात पहिला धुवून घ्यायचा आहे. इथे हात धुवून घेतलेला आहे. आता हाताला आपण थोडं तेल लावून आपण पिठाचे पण गोळे करून घेणार आहे. थोडंसं हाताला तेल लावलेलं आहे आणि आता पिठाचे गोळे करून घ्यायचे तेल लावून. आणि जसे आपण सारणाचे गोळे केलेले आहेत तसेच आपण पिठाचे पण गोळे त्याच पद्धतीने करून घेणार आहे बघा. बघा या पद्धतीने मी गोळे करून घेते. पीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे. कणकेचे गोळे छान असे आपण करून घेणार आहे बघा. बघा इथे 9 मी गोळे करून घेतलेले आहे. जेवढे आपले सारणाचे गोळे 9 झालेले आहेत तेवढेच पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत. आणि उरलेले पीठ आपण बाजूला ठेवून द्यायचं. आणि बघा असं वाटी करून घ्यायची. कणकेचा गोळा घेऊन वाटी करून घ्यायची. जर तुम्हाला अशी वाटी करता येत नसेल तर तुम्ही थोडंसं पारी लाटून घेऊ शकता, नंतर तुम्ही गोळा करून घेऊ शकता. बघा असं वाटी करून घेते मी हाताने. आणि त्यामध्ये आपण त्याच्या आतमध्ये थोडं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे छान असं आपलं सारण चिकटत नाही आणि पोळी छान फुगते बघा. सारण आतमध्ये चिकटत नाही आणि पोळी छान फुगली जाते असं पीठ लावलं की. आता त्याच्यामध्ये सारणाचा गोळा ठेवायचा आणि असं कढईचं पीठ असं सारण आत दाबत दाबत कढईचं पीठ असं वर करत आपण छान असं गोळा करून घ्यायचा आहे बघा. छान असं मी इथे गोळा करून घेते. तुम्ही वरचं पीठ जे आहे ते काढू शकता, पण नाहीतर असं छान असं त्यामध्ये असं छान असं लावून गोळा करून घेऊ शकता. आता असं छान असं हातावर प्रेस करत छान असं सगळीकडे पीठ आपलं सारण पसरवून घ्यायचं आहे. आणि पिठामध्ये बघा असं छान असं पीठ लावून घ्यायचं आणि हाताने प्रेस करत छान असं हे लाटून घेणार आहे. म्हणजे सारण सगळं पसरलं जातं सगळीकडे. आणि हलक्या हाताने आपल्याला काटावरून हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे छान असं. आणि दोन्ही साईडने आपण असं पलटी करून लाटून घेणार आहे, म्हणजे सारण सगळीकडे पसरलं जातं. आणि जादा पातळ नाही, जादा पातळ नाही किंवा जादा जाड नाही, अशी आपण पोळी थोडी जाडसरच लाटून घेतलेली आहे बघा. या पद्धतीने या पोळ्या लाटून घ्यायच्या. आता इथे तवा मी गरम करत ठेवलेला आहे. तव्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे. पहिली पोळी आपण टाकणार आहे त्यामुळे तूप लावून घेते. तुम्ही तूप तेल काहीही लावू शकता. इथे तूप लावून घेतलेलं आहे आणि छान असं तव्यावर पसरून घ्यायचं आहे. इथे तवा आपला छान असा गरम झालेला आहे. आता आपण पोळी टाकून घेऊया त्याच्यामध्ये. इथे मी छान अशी पोळी टाकून घेते आणि याला बबल्स यायला लागले की मग पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे बघा याला थोडेसे बबल्स यायला लागलेले आहेत. आपण आता पलटी करून घेऊया. आणि त्याच्यानंतर तुम्ही तूप तेल काही लावायचं असलं तर लावू शकता. बघा छान अशी आपली पोळी फुगायला लागलेली आहे बघा. आता आपण याला तेल लावून घेऊया, म्हणजे खालच्या साईडने पण छान अशी ही भाजली जाते मस्त अशी बघा. याला मी तूप लावते, तुम्ही तूप तेल काहीही लावा. दोन्ही साईडने मी छान असं तूप लावून घेते बघा. छान अशी टम्म आपल्या पोळ्या फुगल्या जात आहेत. कणिक आपली छान अशी आपण केलेली आहे, त्यामुळे पोळ्या छान अशा फुगल्या जातात बघा मस्त अशा. सगळीकडे छान असं तूप लावून घेतलेलं आहे.
आणि ही पोळी आपण पटकन अशी दोन्ही साईडने भाजून घ्यायची, जास्त वेळ भाजायची नाही, नाहीतर ज्यादा ही कडक होते. त्यामुळे दोन्ही साईडने बघा अशी छान अशी भाजून पटकन आपण काढून घेणार आहे. बघा एकसारखी छान अशी भाजते, छान अशी टम्म फुगलेली आहे पोळी आपली. बघा मस्त होतात ह्या अशा पद्धतीने पोळ्या तुम्ही करून बघा, चवीला छान लागतात. दोन्ही साईडने आपली पोळी भाजलेली आहे आणि आपण काढून घेऊया आता. याच पद्धतीने सगळ्या पोळ्या मी बनवून घेते इथे. बघा मस्त अशी मऊ लुसलुशीत एकदम मस्त अशी पोळी झालेली आहे. इथे बघा सगळ्या पोळ्या मी या पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत, मऊ लुसलुशीत छान अशा झालेल्या आहेत आणि पटकन बनतात आणि छान होतात. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. या नारळी पौर्णिमेला मस्त अशा टम्म फुगलेली पोळी होते बघा, मऊ लुसलुशीत होते छान अशी. बघा बघा एकदम मस्त अशी होते. सगळ्या पोळ्या एकसारख्या झालेल्या आहेत, टम्म फुगलेल्या आणि एकदम छान अशा मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत. बघा एकदम मस्त अशा झालेल्या आहेत. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा, एकदम छान होतात आणि चविष्ट लागतात, एकदम मस्त चविष्ट लागतात. बघा वरून तूप लावून एकदम छान अशा तुम्ही दुधाबरोबर खा किंवा तूप लावून अशीच तुम्ही खाल्ली तरी पण छान लागते. बघा मी आता याच्यावर वरून असं तूप लावून घेते. बघा छान असं वरून तूप सोडून एकदम छान अशी लागते. या पद्धतीने नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.